सध्या राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये शीतयुद्ध रंगल्याची चर्चा आहे। अशातच फडणवीसांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे या चर्चांना पुन्हा हवा मिळाली। शिंदे सरकारच्या काळातील एका महत्त्वाच्या निर्णयाला फडणवीसांनी ब्रेक लावला। आरोग्य विभागातील 3200 कोटींच्या कामांना फडणवीसांनी स्थगिती दिली। शिंदे सरकारमधील तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी दिलेला हा निर्णय होता। कामाच्या किमती फुगवून टेंडर्स दिल्याच्या संशयातून टेंडर रद्द केल्याचं कळतंय। रुग्णालयांची आंतरिक पद्धतीने साफसफाई करण्यासंबंधीचे हे कंत्राट आहे। वर्षाला 638 कोटी प्रमाणे 5 वर्षांसाठी 3190 कोटींचं कंत्राट दिलं होतं। दरम्यान फडणवीसांनी रद्द केलेल्या कंत्राटावरून महायुतीच्या नेत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्यात। नेमकं ते काय म्हणालेत आपण पाहूया। मुंबईला गेल्यावर मंत्रालय चालू असताना मी त्याबद्दलची माहिती घेईन। आता तुम्ही जी बातमी प्रसिद्ध केलेली तेवढीच माझ्या वाचनात आहे। त्याच्यामुळे मी आज राज्याचा अर्थमंत्री उपमुख्यमंत्री शहानिशा करून मी त्याच्याबद्दलचं माझं आपल्याला विनंती अशी आहे की सार्वजनिक आरोग्यच नव्हे तर राज्यातल्या कुठल्याही विभागानं योग्य पद्धतीनं काम केलं पाहिजे। एखाद्या गोष्टीमध्ये अनियमितता असेल तर त्याची तपासणी करणं हे क्रमप्राप्त आहे। त्यामध्ये काय कुणावरती आक्षेप आणि कुठला पक्ष असा बेबनाव असायचा विषयच नाही। आरोग्यमंत्री जरी आमच्या पक्षाचे असले तरी मंत्र्याचं काम फक्त कामाला मान्यता देणं आहे। टेंडर काढणं, टेंडरची प्रोसेस करणं, कोणते नियम असावेत, कोणत्या अटी असावेत, हे सर्वस्वी ठरवण्याचा अधिकार त्या आयुक्तांना असतो। आणि म्हणून त्यात जर अनियमितता झाली असेल, काही चुकीचं झालं असेल आणि त्याची कोणी तक्रार केली असेल, निश्चित त्याची चौकशी केली पाहिजे। आणि एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।